नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. तर आज आपल्या धड्याचं नाव काय आहे? उपयोग हमारे. काय आहे? उपयोग हमारे. आणि हा धड्याचा हा दुसरा सीझन आहे. तर पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की डाकघर यामध्ये काय काय दिलेले जाते किंवा कोणकोणते खाते होते. आता आपण बघणार आहे बँक. काय बघणार आहे? बँक. तर चला बघू या. पहिला आपण माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा की तुम्ही कधी बँक पाहिले आहेत का? कोणी पाहिले आहेत, कोणी नाही. तुमचं उत्तर काय आहे? कोणी पाहिले आहेत, कोणी नाही. तर तुमच्या समोर आता बँक यांचं चित्र आहे. आहेत की नाही? सांगा लवकर. हो. तर आता तुमच्या समोर आहे बँक असा चित्र आहे. तर या बँकाचं चित्र कशा दिले आहे तुमच्यावर आणि का दिली आहे हे मी सांगणार आहे. तर चला बघूया. आता या चित्राचा तुम्हाला कोणतं चित्र आहे? बँकाचं चित्र दाखवले आहे. आणि पहिलं तुम्ही बँक मध्ये आपण जेव्हा प्रवेश करतात तेव्हा तुम्हाला कोण दिसतात? गणवेश घालून, खाकी गणवेश घालून जे इथे उभे आहे त्यांचा हातवर काय आहे? बंदूक आहे. काय आहे? बंदूक. आणि हा असली बंदूक आहे. कोणता आहे? असली बंदूक आहे. आणि ते गणवेश घालून बंदूक घेऊन इथे उभे राहतात जेव्हा आपण पहिला बँकावर प्रवेश करतात. आणि यांचा जे गणवेश आहे त्याचा रंग कोणता असतात? खाकी. कोणता असतात? खाकी. तर तुम्ही जेव्हा इथे येतात बँकवर तुम्ही सगळं पहिलं काय बघतात? यांना बघतात. आता अजून बघूया. बघा. आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये जातात तेव्हा तुमच्या समोर अनेक महिला, पुरुष आणि मुले बँकात दिसतात. बघा तुम्हाला इथे दिसत आहे की नाही? खूपच महिला आहे, पुरुष आहे आणि त्यांचं मुलं पण त्यांच्या सोबत आहे. कारण की जेव्हा हे लोक इथे येतात तर यांच्या घरी कोणी नाही असतात तरी हे लोक आपल्या सोबत आपल्या मुलाला पण घेऊन येतात. आता हे झालं आपला पहिला. आता आपण काय बघणार आहे? चला. प्रवेशद्वार जेव्हा आहे गेट जवळ तुम्ही बघणार आहे की एक खाकी रंगाचा चौकीदार गणवेश घालून उभे आहेत. तर हे झालं आपल्या. आता दुसरा काय बघते की त्यांच्या खांद्यावर काय आहे? बदम पट्टी आहे. त्याला बंदूक असं पण म्हणतात. ते बँकांचं रक्षण करण्यासाठी आहे. कोणाला? बँकांचं रक्षण करण्यासाठी ते घेऊन उभे आहेत. प्रवेशद्वार जवळ चौकशीसाठी एक काउंटर आहे. कोणता? चौकशी साठी. जेव्हा तुम्ही पहिला वेळ बँकात जाते तर तुम्हाला काहीही माहित नाही असतात की कुठे कोणता काउंटर आहे, कुठे कोणता काउंटर आहे. तर यासाठी एक काउंटर बनवतात. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? सांगा. एन्क्वायरी काउंटर. काय म्हणतात? एन्क्वायरी काउंटर किंवा चौकशी काउंटर असं आपण म्हणतात. आणि बँकेचा वेगवेगळ्या योजना आणि भिन्न भिन्न वर्गाची माहिती इथे सापडली होती. जेव्हा तुम्ही बँकात जाते तुम्हाला कोणतीही माहिती विचारणार की जसा बचत खात्याचा काउंटर कुठे आहे, किंवा कॅशियरचा काउंटर कुठे आहे, किंवा मॅनेजर कुठे बसतात. तर हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी लोक बसत आहे. तर तुम्हाला जेव्हा नाही माहित असतात की हे कुठे आहेत तेव्हा तुम्हाला चौकशी काउंटर यातून तुम्ही जाऊन विचार करते की हे कुठे बसतात किंवा यांचा ऑफिस किंवा काउंटर कुठे आहे. आता आपण बघणार आहे की काय आहे. बँकेत अनेक काउंटर आहेत. रोखपाल, बचत खाते इत्यादी. येथे बँक बचत योजनाची माहिती दिली जाते किंवा आपल्याला प्राप्त होते. आणि बँकेत स्वतंत्र मॅनेजर जो इथे आहे बघा तुमचा इथे
स्वतंत्र मॅनेजर यांचा रूम असतात. मॅनेजर जे आहे ते सर्वात महत्वाची माहिती दिली आहे. त्यांना आपल्याला प्राप्त करायचं आहे. जेव्हा आपल्याला असं वाटते की हे लोक आपला कार्य नाही करतात, आपला यांच्यासोबत बोलणारे जाणार आहे, हे लोक नाही आपला ऐकतात, तर आपण कुठे जातात? मॅनेजरवर जाते किंवा त्यांचा खोलीत किंवा त्यांच्या रूमात जाते आणि विचारते की हे माझं असं झाले आहे, हे कसं करू, तुम्ही कसं कार्य केलेले जाते, हे सगळं इथे आपल्याला भेटतात. आणि जे व्यवस्थापक जे आहे त्यांचा बाहेर एटीएम मशीन ठेवले आहेत. आणि या ज्या बँक आहेत त्यांचा बाहेर आपण येतात तिथे आपल्याला काय भेटतात? एटीएम मशीन. त्यातून आपण पैसे निघतात. आपले जे पैसे आहेत ते एटीएम मधून निघतात. त्यातून पैसे काढतात येतात. आणि ही बँकेची आधुनिक शाखा असल्याचं दिसते. सर्व कामे संगणकावर केले जाते आणि इथे आपले जे कार्य आहे ते कुठे केलेले जाते? संगणकावर. तुम्ही इथे बघणार आहे की इथे एक आजोबा आहे, ते इथे जे स्लिप ठेवला आहे ते घेत आहे. आणि इथे एक माणूस आहे, तिचा मुलगा पण आहे, ते दोघं बसलेले आहे इथे बघा. आणि इथे तुम्हाला मी सांगितले आहे की पूछताछ म्हणजे कोणता काउंटर आहे? चौकशी. इथे आपल्याला चौकशी भेटतात की कुठे काय आहे, कुठे काय नाही. आणि इथे एक स्त्री उभी आहे, ते बचत खात्याचे जे स्त्री आहे त्यांच्यासोबत बोलत आहे की काय कसे केलेले जातात. आणि इथे तुम्ही बघणार आहे की जे एक माणूस आहे ते आपल्याला आपल्या पासबुक किंवा काहीतरी बघत जात आहे. तर हे झालं आपला बँकांचं सार्वजनिक व्यवस्था जे आपल्यासाठी खूपच महत्वासाठी आहे. तर आपला हे सगळं झालं. तुम्हाला कळलं की नाही? हो, कळलं ना? चालेल. आता आपण बघूया काही शब्दात. चला बघा, शब्दात हिंदीतून हिंदी आणि मराठी. प्रवेश म्हणजे इंद्राज आणि मराठीतून प्रवेश. गणवेश पहनावा, वेशभूषा, मराठीतून वेशभूषा. बंदूक बारूद भरी गोली, इथे तोफा शॉट. विभिन्न तरह तरह के आणि इथे पण मराठीतून विभिन्न किंवा किंवा काय आहे? विविध. आता इथे बघूया. योजना व्यवस्था आणि इथे पण व्यवस्था. महत्वपूर्ण महत्व, इथे महत्व. आधुनिक नवीन, मराठीतून पण नवीन. आता इथे बघा प्रश्न पहिला, कथन के सामने सही और गलत के सामने गलत का चिन्ह लगा. यातून तुम्हाला काय करायचं आहे? जे तुमचा प्रश्न आहे त्यातून हा शब्द किंवा हा प्रश्न सही आहे तर त्यांच्या समोर तुम्हाला सही याचा चिन्ह करायचं आहे. किंवा गलत असतात तर त्यांच्या समोर जे प्रश्न आहे त्यांच्या समोर काय करायचं? आपल्याला गलत असा चिन्ह करायचा आहे. तर आपण बघूया. पहिला प्रश्न बघा, चौकीदार के पास बंदूक है. तर तुम्ही जेव्हा बँकात जाता तुमच्या जो समोर चौकीदार असतात तुम्ही पाहिला आहे की किंवा तुम्ही या जे धडा आहेत त्यांचा चित्रवर तुम्ही पाहिला आहे की त्यांचा हात वर ते बंदूक घेऊन उभे आहेत. तर यांचा प्रश्नाचं उत्तर काय आहे? सही. तर इथे कोणतं चिन्ह लावणार तुम्ही? सांगा लवकर. हा, सहीचा. तर आता दुसरा, बैंक में पूछताछ के लिए कैशियर के काउंटर पर जाना पड़ता है. जेव्हा आपल्याला असं नाही माहित असतात की जेव्हा आपण बँकात तिथे जाते आणि आपल्याला नाही कळत आहे की कुठे काय आहे कुठे काय, तर आपण कुठे जाते? आपण कुठे जाते? जे चौकशी काउंटर आहे तिथे ना? हो. की कॅशियर काउंटरला जाते? नाही, कॅशियर काउंटरला नाही जातात. कुठे जातात आपण? चौकशी काउंटर. तर हा प्रश्न तुमचा काय आहे? सांगा लवकर. हो, गलत आहे. आता अजून बघूया. बैंक, तिसरा प्रश्न, बैंक में केवल महिला कर्मचारी काम करती है. असं तुम्ही पाहणार आहे का? तुम्ही जेव्हा बँकात जाता तुम्हाला फक्त स्त्री असंही भेटतात का जे कर्मचारी आहे? नाही ना? तर तिथे
पुरुष पण कामे करतात. तर हा प्रश्न तुमचा काय आहे? गलत. काय आहे? गलत. आता चौथा बघूया. यह सभी काम कंप्यूटर पर किया जाता है किंवा किया जा रहा है. तर इथे जे कार्य आहे ते सगळं कुठे केलेले जातात? हो, संगणकावर. तर हा प्रश्न तुमचा काय आहे? सही. काय आहे? सही. अजून बघूया. बघा, प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखे. आपला जो प्रश्न आहे त्यांचं उत्तर कसं लिहायचं? एका वाक्यात. पहिला, बैंक का सबसे महत्वपूर्ण व्यक्ति कौन है? बैंकात सबसे महत्वपूर्ण माणूस कोण आहे? बैंक में सबसे महत्वपूर्ण व्यक्ति मॅनेजर आहे. कोण आहे? मॅनेजर. बैंकात सर्वोत्तम महत्वपूर्ण व्यक्ति मॅनेजर आहे. दूसरा, बैंक मा कौन कौन से काउंटर है? तर या बँकात कोणकोणते काउंटर आहे? उत्तर, बैंक में पूछताछ, बचत खाता, कैशियर आदि काउंटर आहेत. तीसरा प्रश्न, बैंक में रक्षा के लिए किसे तैनात किया गया है? बैंकात रक्षासाठी कोणाला तैनात केले जातात? बैंक में सुरक्षा के लिए चौकीदार तैनात है. कोणाला? चौकीदार यांना तैनात केलेले जातात. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कसा बँकात आपल्याला किती चौकशी भेटतात. किती चौकशी भेटतात. बँकात आपल्याला जायचं कसं? आपले जे पैसे आहेत त्याला बचत करायचा किंवा कोणासाठी कसा वापर करायचा. आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक असतात. जसा की एकच लोक बँकात कार्य नाही करतात. खूपच लोक आहेत तिथे कार्य करणारा आणि खूपच लोक अलग अलग वेगवेगळ्या कार्य करतात. जेव्हा बचत खात्याचा वेगळा, केशियरचा वेगळ्या, चौकशीसाठी वेगळे. तर हा सगळं आपण पाहिले. तर हा किती महत्वासाठी आहे आपल्यासाठी हे आपण बघितले. आणि तिथे जाऊन आपल्याला असं पण वाटते की आपल्याला पैसे जे कमवायचं आहे त्याला तसेच नाही आपल्याला गवायचं आहे. त्याला आपल्याला भविष्यासाठी पण जमवून ठेवायचं आहे. धन्यवाद.